बाणेदार व्यक्तिमत्व म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महाविद्वान, तेजस्वी, युगप्रवर्तक, राजनेते, साहसी व बाणेदार, ज्यांनी स्वराज्याचा मूलमंत्र लाखो भारतीयांच्या हृदयात पेरला व अखेरच्या श्वासापर्यंत बाणेदारपणे स्वराज्य निर्मितीसाठी लढा दिला. टिळकांचे प्रेरक स्मृतिस्मरण करून आपण या बालसभेला सुरुवात करूया. या बालसभेचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आता प्रतिगृहातील लोकमान्य टिळक यांचे आगमन होईल करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आपल्या देशावर इंग्रजांचे 150 वर्ष राज्य होते. हे परकीय इंग्रज लोक असून आमच्या देशावर राज्य करतात याचा मला फार राग यायचा. त्यामुळे मी एका सभेत इंग्रजांना ठणकावून सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आपल्या गरीब भारतीय जनतेला इंग्रज लोक फसवत होते. त्यांना जागृत करण्यासाठी मी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली, स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. लोक एकत्र यावेत, त्यांच्यामध्ये एकी निर्माण व्हावी म्हणून शिवजयंती व गणेशोत्सव हे सार्वजनिक उत्सव सुरू केले. या इंग्रजांविरुद्ध अनेक क्रांतिकारकांना सोबत घेऊन शेवटपर्यंत लढत राहिलो. मुलींना हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वेळा मला तुरुंगातही जावे लागले, पण कधीही माघार घेतली नाही. हे स्वातंत्र्य खूप अनमोल आहे. या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नका. हे स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवा. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. आपण आतुरतेने वाट पाहत होतो अशाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कडिया मॅडम. कडिया मॅडम यांनी आम्हाला लोकमान्य टिळकांविषयी छान छान गोष्टी सांगाव्यात व त्यांचा जीवन उलगडावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. 24 लोकमान्य टिळकांची 104वी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलो आहोत. आजच्या बालसभेच्या अध्यक्षा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ मॅडम, माझ्या सर्व सहकारी शिक्षिका, प्रतिकृपातील टिळक, GS आणि माझ्या लाडक्या विद्यार्थिनींनो, बघितले का तुम्ही लोकमान्य टिळक? जसे होते ना तसे तुम्हाला दिसताय बरं का. त्यांची पगडी बघा कशी छान आहे. वर्गात येणार आहे लोकमान्य टिळक, तुमच्या वर्गात येणार आहे तेव्हा तुम्ही त्यांना अगदी निरखून बघायचं आहे, बारकाईने बघायचं आहे. तर लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी आपल्यापासून जवळच गाव आहे रत्नागिरी, कोकणातलं गाव आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिखल नावाचं गाव आहे. त्याला चिखली पण म्हणतात, चिखल पण म्हणतात. या गावी त्यांचा जन्म झाला. आता आपण म्हणतो की पाण्यामध्ये कमळ उगवतं, तसं चिखलामध्ये पण कमळ उगवून येतं. 2 ठिकाणी कमळ उगवतं. तर तसं या चिखल गावातून एक कमळ उगवलं, त्याचं नाव होतं बाळ. आपण घरामध्ये कपड लावणे हाक म्हणतो की नाही, कोणाला सोन्या म्हणतात, कोणी मोनू म्हणतं, कुट्टी म्हणतं, चकुली म्हणतात की नाही. तसं टिळकांना त्यांची आई काय म्हणायची, बाळ म्हणायची. त्यांच्या आईचं नाव होतं पार्वतीबाई. त्यांचं खरं नाव होतं टिळकांचं
खरं नाव केशव गंगाधर टिळक. पण त्यांच्या आई त्यांना बाळ म्हणून हाक मारायच्या आणि आई त्यांच्या खूप लवकर वाढल्या म्हणून मोठं झाल्यानंतर त्यांनी आपल्या आईची आठवण राहावी म्हणून आपलं केशव नाव न लावता कायम त्यांनी बाळ गंगाधर टिळक असंच नाव पुढे चालू ठेवलं. तर रत्नागिरी जिल्ह्यात जन्म झाला, परंतु ते पुण्यामध्ये राहायला गेले आणि तिथेच त्यांचं शिक्षण आणि पुढचं सगळं जीवन समाजकार्य सगळं पुण्यामधूनच त्यांचं पुढे चालू झालं. तर बघा, आता आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतोय, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पण त्या काळामध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांचा जन्म झाला होता त्या काळामध्ये आपल्या भारत देशावर इंग्रजांचं राज्य, हे इंग्रज लोक राजे होते आणि ते आपल्या भारतीयांचे खूप हाल करायचे, आपल्याकडनं काम करून घ्यायचे, आपल्याला शिक्षण देत नव्हते, खायला प्यायला कमी द्यायचे, काम करून घ्यायचं त्याचे पैसे द्यायचे नाही आणि नोकरासारखं गुलामासारखं वागवायचे. मग याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी खूप प्रयत्न केले. मग आता तुम्ही सगळ्या मुलींनी इथे भाषणामध्ये सांगितलेलं ऐकलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आता तुम्ही जन्माला आल्या, तुम्हाला स्वातंत्र्य जन्मतःच मिळालेलं आहे, पण त्या काळामध्ये तसं मिळालेलं नव्हतं आणि म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्हाला जन्माला येण्यापासून हा हक्क आहे स्वराज्य मिळवण्याचा आणि तो तुम्ही मिळवायचा आहे. आणि मग त्या काळामधल्या लोकांना जास्त शाळा माहिती नव्हत्या, शिक्षण माहिती नव्हतं, थोडं थोडं लिहायला वाचायला येत होतं, ते फक्त पुरुषांनाच येत होतं. मग त्या काळामध्ये या आपल्या टिळकांनी काय केलं तर शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले, त्याचबरोबर केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्र सुरू केली. आपल्याकडे कसं सकाळ पेपर येतो की नाही, पुढारी येतो, तरुण भारत येतो, तसा त्या काळामध्ये त्यांनी 2 पेपर चालू केले. वृत्तपत्र म्हणजे वर्तमानपत्र, त्याला आपण पेपर म्हणतो. तर त्या वृत्तपत्रांमधून मग त्यांनी काय केलं, केसरी आणि मराठा वर्तमानपत्रामधून सरकारच्या विरुद्ध लेख लिहायला चालू केले. त्या लेखांमध्ये त्यांनी बऱ्याच वेळा सरकारच्या विरुद्ध टीका केलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा असा लेख लिहिला की सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असं आपण म्हणू शकतो का? मोठ्या माणसांना आपण असं म्हणत नाही, पण टिळकांनी असं म्हटलं आणि ते तर त्या काळचे राजे होते इंग्रज आणि इंग्रजांच्या विरुद्ध असं म्हटल्यानंतर इंग्रजांनी काय केलं, त्यांना अटक केली, तुरुंगामध्ये टाकलं आणि त्यावेळी त्यांना 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांना आपल्या देशातून बाहेर पाठवण्यात आलं दुसऱ्या देशामध्ये. ब्रह्मदेश नावाचा देश आहे आणि त्या देशामध्ये मंडाले नावाचा मोठा तुरुंग आहे, त्या तुरुंगात त्यांना पाठवण्यात आलं. मग आता तुरुंगात शिक्षा झाली म्हटल्यावरती आपण नाराज होतो, दुःखी होतो की नाही, आपल्याला कोणी भेटणार नाहीये, काहीच माहिती नाही आपल्याला. पण टिळकांनी त्या 6 वर्षामध्ये सुद्धा आपली जी भगवद्गीता आहे तिचं वाचन केलं आणि त्यावरून गीता रहस्य नावाचा मोठा ग्रंथ लिहिला आणि त्यामुळे त्यांचं नाव भारतभरच नाही तर जगभर प्रसिद्ध झालं. जीवनाचं सार, आपण जीवनामध्ये कसं वागावं हे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि ते मराठी भाषेमध्ये टिळकांनी गीता रहस्य या ग्रंथातून लिहिलेलं आहे. तर या लोकमान्य टिळकांची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. टिळक तुमच्यासारखे छोटेसे होते की नाही, शाळेत होते त्यावेळेची ही गोष्ट आहे. बघा, त्यावेळेला शक्यतो वर्गामध्ये शिकवायला गुरुजी असायचे. गुरुजी वर्गात आले, मुलं आपले अभ्यास करत होती, 10 मिनिटाची सुट्टी झाली. सुट्टी झाल्यानंतर तुम्ही जसा कोरडा खाऊ खाताय तसा टिळकांनी पण कोरडा खाऊ आणला होता, सगळ्या मुलांनी पण खाऊ आणला होता आणि जास्त करून मुलांनी आणल्या त्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या आणि मग मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि टरफलं वर्गात इकडे तिकडे पसरली होती, टाकली होती. तेवढ्यात घंटा झाले, परत सगळ्या वर्गात आले, टरफलं जागच्या जागेच पडलेली होती, मुलांनी उचललेच नाही. गुरुजी वर्गात आले आणि आल्याबरोबर कचरा बघितल्याबरोबर गुरुजींचा पारा चढला. चिडले गुरुजी खूप, कोणी टाकली शेंगाची टरफलं, एक नाही दोन नाही, गुरुजी आले म्हणजे की सगळे घाबरायचे.
सगळे खाली माळा घालून बसले. कोणीही सांगायला तयार नाही की आम्ही शेंगाची टरफडे टाकली म्हणून. उठल्याचं पण काम कोणीच करेना. गुरुजी चिडले. मग ठीक आहे ते म्हणाले, तुम्ही सांगत नाही ना कोणी सांगले, चला हात पुढे करा, मी आज तुम्हाला सगळ्या वर्गाला छड्या मारा. गुरुजींनी चालू केलं. पहिल्या बाकाजवळ आले, छडी मारली. दुसऱ्या बाकाजवळ आले, छडी मारली. आणि मग बाळ जवळ आले. बाळाला म्हणाले, बाळ हात पुढे कर. बाळाने काही हात पुढे केला नाही. तो खाली मान घालून बसला होता. हात पुढे कर म्हटलं ना. बाळ किती भीत होता बघा. गुरुजी एवढे चिडले होते तरी बाळ उभा राहिला, खाली मान घालून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफडे टाकली नाही, मी छडी सुद्धा खाणार नाही. मग गुरुजींना आणखी राग आला. गुरुजी म्हणाले, असं बोलतो, चल दप्तर घेऊन चालता हो वर्गातून. त्याबरोबर टिळकांनी आपलं दप्तर घेतलं, पाटी घेतली, दप्तर घेतलं आणि ते खुशाल वर्गाच्या बाहेर शाळा सोडून निघून घरी गेले. पण त्यांनी खोटं बोललेलं म्हणजे त्यांना चालत नव्हतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी खोटं बोलणार नाही, मी छडी खाणार नाही. याला म्हणायचं बाणेदारपणा. काय म्हणायचं? बाणे. हा तर त्यांनी गुरुजींनी त्यांना विचारलं, तू खाल्ल्या नाही शेंगा, मग कोणी खाल्ल्यास सांग. तर त्यांनी चुगली सुद्धा केली नाही. कुठल्याही आपल्या मित्राचं नाव सुद्धा सांगितलं नाही. तिने खाल्लं बघा, तुम्ही नाही सांगतात की नाही, टीचर तिने मारलं बघा, टीचर तिने सांगितलं बघा. पण टिळकांनी आपल्या कुठल्याही मित्राचंही नाव सांगितलं नाही. स्वतः पण शेंगा खाल्ल्या नव्हत्या. या गोष्टीला म्हणायचं चांगलेपणा, प्रामाणिकपणा. आपल्याला जे काही शाळेमध्ये शिकवलं जातं ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. खरं बोललं पाहिजे आणि आपला वर्ग आपण नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. आता तुम्हाला उचलायला सांगितलं कचरा तर तुम्ही काय, टीचर माझं नाही येते, मी नाही टाकलं ते. पण तुम्ही उचलायला बघत नाही. मी माझ्या वर्गात पण बऱ्याच वेळा बघतो, हे कोणी टाकलं जाऊ, कोणा आता कचरा उचल, नाही माझं नाही येते, पण उचलायला बघत नाही. तर असं करायचं नाहीये. आपला वर्ग, आपली शाळा, तुम्हाला कुठेही शाळेमध्ये काहीही कचरा पडलेला असू दे तो तुम्ही उचलला पाहिजे. असे लोकमान्य टिळक होते. आपलं उत्तर समजावून सांगणारे, दुसऱ्यांशी व्यवस्थित खरेपणाने बोलणारे. आणखी एक हिने तुम्हाला गोष्ट सांगितली तशीच एक छोटीशी गोष्ट आहे. गुरुजी वर्गात आले आणि आम्ही जसं तुम्हाला शब्द सांगतो की नाही, ऐका आणि लिहा. मग तसं गुरुजी वर्गात आले आणि त्यांनी शब्द सांगितला. संत हा शब्द मुलांना लिहायला सांगितला. मग मुलांनी लिहिला आणि पाटी त्या काळामध्ये वह्या नव्हत्या, पाटी आणि पेन्सिलच होती. पाटीवर संत हा शब्द लिहिला आणि मुलं ओळीने दाखवायला आले. मग मुलांचा शब्द बघितला. साधारणपणे सगळ्या मुलांनी संत शब्द एकाच प्रकारे लिहिला होता, सर्व अनुस्वार देऊन संत हा शब्द लिहिला होता. टिळकांनी मात्र 3 प्रकारे शब्द लिहिला होता संत. पहिला होता अनुस्वार दिलेला, दुसरा होता न ला त, स पूर्ण केलेला, न अर्धा आणि त, संत. आणि तिसरा होता स लिहून न चा पाय मोडला होता आणि त. आता मला पाय मोडता न म्हणजे अर्धा न हे घ्यायचं. आणि तुम्हाला हे टीचरांनी लिहून दाखवलं आहे. वर्गात टीचर पण तुम्हाला सांगतील. सवर अनुस्वार संत, स पूर्ण, न अर्धा आणि त जोडलेला संत, हा पण बरोबर आहे. आणि न चा पाय मोडून लिहिलेला त हा पण शब्द बरोबर आहे. तर त्यावेळी सुद्धा जसं तुम्हाला आता जीएसनी गोष्ट सांगितली तसंच घडलं. गुरुजींनी फक्त पहिला शब्द बरोबर दिला, संत अनुस्वार लिहिलेला, आणि दुसरे खालचे दोन्ही शब्द चूक दिले. आणि बाळाला खूप वाटायला लागलं, गुरुजी माझं लिहिलेलं बरोबर आहे. गुरुजी म्हणजे नाही. बाळ जागेवर गेला पण त्याला चैन पडे ना, मी लिहिलेलं बरोबर आहे, गुरुजी का नाही म्हणतात. शेवटी बाळ उठला आणि आपला पाठी घेऊन मुख्याध्यापकांकडे गेले आणि त्यांना दाखवलं. मुख्याध्यापक हुशार होते, त्यांनी बघितलं की बाळाने लिहिलेलं बरोबर आहे. आणि मग त्यांनी गुरुजींना बोलावून सांगितलं की आपण शब्द या दोन्ही प्रकारे सुद्धा बरोबर लिहू शकतो. आणि मग त्यांनी बाळाला शाबासकी दिली की तुझा अभ्यास खूप चांगला आहे, तू वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करून शब्द आणखी वेगवेगळ्या प्रकाराने लिहून दाखवल्याने त्याचं कौतुक केलं, त्याचं अभिनंदन केलं. आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला आपण सांगतो की सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे.
होय की नाही? तसा आपला आणखीन एक दागिना आहे, ते म्हणजे आपलं शरीर, शरीर संपत्ती. शाहू महाराजांनी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की व्यायाम करून शरीर चांगलं ठेवलं पाहिजे, म्हणून त्यांनी आपल्या कोल्हापुरामध्ये पैलवानगी सुरू केली, कुस्तीचे खेळ सुरू केले होते. तर टिळकांच्या काळात काय झालं होतं बघा, 10वी नंतर टिळक कॉलेजला गेले आणि त्यांची तब्येत अगदी अशी बारीक होती. तुम्ही जशा बारीक आहेत ना, अगदी तिच्यापेक्षा पण बारीक तब्येत होती. आणि मग कॉलेजला गेल्यानंतर तिथं खेळाच्या स्पर्धा होत्या, त्याच्यामध्ये मुलं त्यांना चिडवली, कसला हडकोळ आहे, किती बारीक आहेत. आणि टिळकांच्या पेक्षा लहान वर्गातली जी मुलं होती ती जिंकली आणि टिळक हरले. मग त्यांना खूप वाईट वाटलं की अरे, शरीर संपत्ती ही आपली खरी पहिली संपत्ती आहे आणि आज माझ्यापेक्षा छोट्या मुलांनी मला हरवलं, मी किती कमजोर आहे. आणि त्यांना त्या गोष्टीचा इतका राग आला, इतकं वाईट वाटलं की त्यांनी 1 वर्ष कॉलेजमध्ये गेलेच नाही, घरी थांबले. आणि घरी थांबून त्यांनी काय केलं तर दररोज व्यायाम केला, जोर बैठका मारल्या, सूर्यनमस्कार घातले आणि पैलवानासारखे तगडे झाले. इथे लोकमान्य टिळकांचा फोटो लावलेला आहे, तुम्ही बघा. त्याच्यामध्ये ते कसे धष्टपुष्ट उंच दिप्पाड अशी त्यांनी आपली प्रकृती केली. आणि आले पुढच्या वर्षी, आता 1 वर्ष घरी राहिल्यानंतर सगळ्यांना काय वाटलं, ठिकाणी कॉलेज सोडलं, ठिकाणी कॉलेज सोडलं. आणि मग नंतर दुसऱ्या वर्षी कॉलेजमध्ये आले. हॉस्टेलमध्ये सगळ्या मुलांना जेवण असतं, तुम्हाला माहिती नाही, ते हॉस्टेलमध्ये शिकायला होते. आणि मग मेसमधलं जेवण चालू झालं, मुलाची रांगे बसलेली होती आणि तिकडे गरम गरम चपात्या केल्या की मुलांना वाढायला यायचे. मग ताटं मांडलेली होती, पहिली ताटं सगळ्यांना वाढलेली होती. टिळक 1 नंबरलाच बसले होते. कुठे बसले होते, जिथे पंगत सुरू होते तिथेच बसले होते. गरम चपात्या की प्रत्येकाला वाढल्या त्याच्यात. मग 2 1 2 1 2 1 असं एकदा वाढून गेला. ते दुसऱ्या चपात्यापर्यंत टिळकांच्या खाली खाऊन झालेले असतात. दुसऱ्या नारा दोन्ही त्यांनीच घेतल्या, परत तिसऱ्या नारा दोन्ही त्यांनीच घेतल्या. असं करता करता 10-15 चपात्या त्यांनी एकट्यानेच खाऊन टाकल्या. आणि मुलं वाट बघतायत, अजून त्या चपाती येते, अजून इकडे बघतात, इकडे एवढं चपात्या कोण खायला लागलंय. तो पहिलाच दिवस होता आणि त्यांना कोणी ओळखलंच नव्हतं की हा नवीन मुलगा कोण आलाय, कारण तब्येत सुधारली होती, चेहरा बदलला होता, दष्टपुष्ट शरीराचा मोठा मुलगा कोणतरी आलाय आणि सगळ्या चपात्या तोच खायला लागलाय. मग शेवटी मुलांनी विचारलं, अरे तुझं नाव काय? मग त्याने सांगितलं, बाळ गंगाधर टिळक. आणि सगळेजण तोंडात बोटं घालून त्यांच्याकडे बघतच राहिले. तर असे टिळक होते की त्यांनी काय केलं, कुठलीही गोष्ट करायची ती मनापासून करायची, चांगली करायची. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, तुम्ही कुठलंही काम असं करा ते आदर्श करा की प्रत्येक माणसाने ते काम तुमच्याकडून करून घेतलं पाहिजे. मग ते आपल्याला आपल्या मुलाला म्हणायचे, तू चप्पल शिवणारा चांभार झालास ना तरी मला चालेल, पण लक्षात ठेव सगळ्यांनी तुझ्याकडून चप्पल तयार करून घेतली पाहिजे. अशी एवढी चांगली चप्पल तू तयार करायला शिकलं पाहिजे. मग ते कोणतेही काम असो, ते लहान नाहीये मोठं नाहीये, पण ते काम तुम्ही आदर्शपणाने केलं पाहिजे. मग त्या काळामधल्या लोकांनी एकत्र यावं, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे, याच्यासाठी त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले. कारण लोकांना एकत्र आल्यानंतरच देशभक्तीचं जे काही मार्ग असतील, जे काही काम असेल ते सांगता यायचं. त्यासाठी त्यांनी हे शिवजयंती गणेशोत्सव सुरू केले. त्याचबरोबर गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. टिळकांनी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाला स्वराज्य स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पण 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचं निधन झालं. आणि त्या दिवशी सुद्धा आज जेवढा पाऊस पडतोय ना, तसाच खूप धो पाऊस पडत होता. लोकांना खूप वाईट वाटत होतं. लोक जणू काही म्हणायला लागले होते की वरुण राजाला सुद्धा दुःख झालं आहे आणि तो सुद्धा दुःखामुळे अश्रू घालतोय, रडतोय आणि म्हणून पाऊस एवढा पडायला
लाभला आहे. तर टिळकांनी आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले ते स्वातंत्र्य आपण टिकवलं पाहिजे. त्यांनी जसं वागलं तसं आपण वागलं पाहिजे. आपलं शरीर आपली तब्येत आपण चांगली ठेवली पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास केला पाहिजे, लेखन केलं पाहिजे. टिळक नेहमी म्हणायचे सोपं काम कोणीही करतं, सोपी गणितं सगळी सोडवतात, अवघड मला द्या. तसं तुम्ही पण अवघड गणित सोडवण्याचा सराव केला पाहिजे. दररोज शाळेत गेलं पाहिजे. त्यावेळी नेहमी ते आपल्या मुलाला काय सांगितलं माहिती का, तू शाळेमध्ये फी भरतोस तेव्हाच तुला शाळेमध्ये शिक्षण मिळतं. मग तू आज जेवायला बसलाय, पोटभर जेवलास, चांगल्या 4 चपात्या खाल्ल्यास, जेवण आवडलं तुला, मग तू जेवणाची फी दिलीस का? आणि आपल्या मुलाला विचारलं तू जेवणाची फी दिलीस का? तो म्हणाला बाबा घरच्या जेवणाची पण फी द्यायची. मग बाबा म्हणाले हो, जेवणाची फी द्यायची म्हणजे शाळेत जेव्हा तू फी भरतोस तेव्हा तुला शिक्षण मिळतं, नाही फी भरलीस तर शिकायला मिळत नाही. तसं घरामधली फी म्हणजे घरातलं काम आहे. तो आईला कामात मदत कर, जेवणात मदत कर, कोणत्याही कामात मदत कर, ती तुझी जेवणाची फी झाली. आणि जर आई आपल्याला काहीच काम करायला सांगत नसेल तर आईची फी असते की तुम्ही अभ्यास करायचा, चांगला अभ्यास केला पाहिजे. हे त्याने आपल्या मुलाला अशा रीतीने सांगितलं होतं की अभ्यासाची फी तू आईला दिली पाहिजे, मग तुला जेवण मिळणार. अभ्यास नाही तर जेवण पण नाही. म्हणून तुम्ही सुद्धा आपली जेवणाची फी दररोज आईला आधी भरायची आहे, आधी अभ्यास करायचा आणि मग जेवण करायचं आहे. ठीक आहे. असे हे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांना माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद. आजच्या बालसभेचे आजच्या बालसभेचे अध्यक्षा मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. बालसभा कुणाकडे होती? 4थी क च्या वर्गाकडे होती नाही. आणि 4थी क ची बालसभा अतिशय सुंदररित्या इथं आता आपण बघत आहोत, पूर्ण होत आहे. हो ना, शेवटचा टप्पा आलेला आहे सभेचा. टीचरांनी बघा हा इथं पुतळा ठेवलेला आहे. कुणाचा? टिळकांचा. ठीक आहे, टिळकांचा, लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे. तो पुतळा सुद्धा थोडासा मी तुम्हाला सांगते ठेवून थोडासा खराब झाला होता. त्याचा रंग थोडा फेंट झाले होते, पुसट झाले होते. तो पुतळा टीचरांनी स्वतः घरातून कलर आणले आणि त्या पुतळ्याला जशा पद्धतीचे रंग लावलेले होते तशाच पद्धतीचे कलर तयार केले त्यांनी स्वतः. आणि तो पुतळा अतिशय सुंदररित्या परत नवीन स्वरूपामध्ये तयार केलेला आहे. ही कला आहे, होय की नाही? किती छान बघा. तुम्हाला पण छोट्या छोट्या कला माहिती आहेत ना? त्याचा फळा सुद्धा खूप छान लिहिला आहे. तिथं त्यांनी टिळकांचा एक फोटो मिळवला, तो डिजिटल रूपामध्ये तयार केला फोटो, तो तिथं लावलेला आहे. परत मी कार्यक्रम पत्रिका पण डिजिटल रूपामध्ये तयार केलेली आहे बघा. तर टिळकांच्या टीचरनी फोटो लावलेला आहे, स्टेट टीचरांचा फोटो लावला आहे. या भाषणकर्त्या आजच्या वक्त्या होत्या सगळ्या टीचर, त्यांचाही फोटो सुंदररित्या लावलेला आहे. तर आपल्यामध्ये जी कला असेल त्या कलेचा आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये उपयोग करणे ह्यालाच शिक्षण म्हटलं जातं. कळलं काय? नुसतं शिक्षण घेणं म्हणजे लिहिणं वाचणं नव्हे. आता तुम्ही लहान आहात, तुम्ही आता अभ्यास करायचा आहे, लेखन वाचन करायचं आहे, पण त्याच्या जोडीला मगाशी टीचरांनी सांगितलं तुम्हाला की फी वरून हिशोब सांगितला. तशा पद्धतीनं टिळकांच्या वडिलांनी त्यांच्याकडून फीचा हिशोब मागितला होता. मग तशाच रूपामध्ये तुम्ही सुद्धा आईला तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत, कला आहे, त्याचा उपयोग करून आईला वेगवेगळ्या कामामध्ये छोटी छोटी काय करायची आहे, मदत करायची आहे. इथं उपस्थित हे प्रतिरूपामध्ये टिळक आहेत. हे सुद्धा बघा, खरोखर मला बघितल्याबरोबर टिळक असेच असतील अशी आपल्याला कल्पना करावी लागते. असे छोटे टिळक फोटोमध्ये पण आहेत आणि तिच्या पालकांचंही कौतुक
की त्यांनी तिला हुबेहूब टिळकांचं प्रतिकृप तयार केलेलं आहे. आणि तुम्ही मुलींनी या तिचं भाषण केली ती पण सुंदर झाली. आपल्या GST सुद्धा उप-GST सुद्धा खूप सुंदर भाषण केलं की नाही. आणि आणखी एक सांगते तुम्हाला बघा, आज ना एक आणखी थोर अशा व्यक्तींची जयंती आहे. टिळकांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी म्हणजे मृत्यू दिवस. आणि एक थोर लोकशाहीर आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. माहितीये, त्यांचीही आज जयंती आहे. कळलं काय? तर त्यांनाही माझे विनम्र अभिवादन. आणि तुम्ही तुमच्या अंतर्गीमध्ये फोटो असेल त्यांचा, तर ते फोटो बघा सगळ्यांनी आज उघडून. आणि आपल्या हा मोबाईल आपला चांगला उपयोग केला तर त्याचा चांगलाही खूप उपयोग करता येतो आपल्याला. त्याच्यावर तुम्ही सर्च करा, त्यांचं जीवनचरित्र असं टाकलं अण्णाभाऊ साठेंचं जीवनचरित्राची सगळी माहिती येते त्यांच्या फोटोसह. आणि थोडक्यात त्यांची माहिती आज लिहा. सगळ्या टीचरांना मी सांगते, आज तुम्ही अभ्यासामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती एक 5 ते 10 वाक्य माहिती लिहायला हाच अभ्यास द्या. आणि ते बघा उद्या सगळ्यांनी. हीच आपण आपल्या लेखनामधून त्यांना आपण काय करायची आहे, आदरांजली श्रद्धांजली वाहायची आहे. अशा प्रकारे आपल्याकडे टीचरांनी तर किती सुंदर भाषण केलं. अगदी सहज साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला समजेल असं छान रंगवून अगदी टिळकांच्या जीवनातील गोष्टी सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारे ही बालसभा अतिशय सुंदररित्या इथं पार पडलेली आहे. छान, धन्यवाद. सुरुवात असते तसा शेवटही असतो. या बालसभेचा शेवटचा गोड कार्यक्रम म्हणजेच आभार प्रदर्शन. आभार मानण्यासाठी येत आहे माझी मैत्रीण कुमारी विन्मयी केंपवाडे. अनेक लोकांनी केलं त्याग, वंदन करूया त्यांना आज. देवही त्यांच्या बलिदानाची जाण. भारत देशातून असेल प्रणाम, असंख्य प्रणाम. नमस्कार मंत्रीनो, मी कुमारी विन्मयी केंपवाडे. आज आभार मानण्यासाठी उभे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अत्रा मॅडम यांनी स्वीकारले व आम्हाला छान मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माझी मैत्रीण सांगी फुलांची भेंडी अर्पण करीत ती त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते.